आणि हाती पडलेल्या निकालानुसार तेच योग्य. गोड आणि कुसबूज, बाप रे कुसबूज सगळ्यांमध्ये, कुसबूज बाप रे, करणं टेन्शन, चुकणं टेन्शन, असे कसं झालं. आणि कुसबुजीला शांत करायला जजने हातोडा मारला. सगळे बघा पुन्हा शांतता. आता काय बोलणार. जज म्हटले बघा मी इथे कुठली पार्टी केस जिंकली हे बोलायला आलं नाहीये, असं तसं नाहीये, तसं नाहीये. आणि भावनाजींचं शिक्षण, शैक्षणिक पार्श्वभूमी हे सगळं लक्षात घेता कट. अपघात झाला तेव्हा व्यंकीदादा हॉलमध्ये सुद्धा हे सिद्ध करण्यासाठी मी काही साक्षीदारांना बोलवले. ज्यांनी व्यंकीदादाला हॉलमध्ये प्रत्यक्ष बघितलं होतं आणि त्याच्याशी त्यांचं बोलणंही झालं. पण तुम्हाला सिद्ध का करायचं. व्यंकी हॉलमध्येच होता, तो गाडी चालवत नव्हता हे दाखवू शकतो. पण व्यंकीदादाकडे गाडी चालवण्यासाठी लायसन्सच नाही. एवढं टेक रेडी. हॉलमध्येच होता हे सिद्ध करण्यासाठी मी काही साक्षीदारांना इथे बोलवले. ज्यांनी व्यंकीदादाला हॉलमध्ये बघितलं होतं आणि त्याच्याशी बोलणंही झालं होतं त्यांचं. पण तो हॉलमध्येच होता हे तुम्हाला सिद्ध का करायचं. व्यंकीला गाडी चालवता येत नाही हे दाखवण्यासाठी. नाही पण त्याला खरंच गाडी चालवता येत नाही म्हणून. ओके ठीक आहे. त्या इन्स्ट्रक्टरला बोलवा. बसो. तुम्ही उठा. आला तिकडे. मुवमेंट बाकीच्यांमध्ये कुसबूस काय बोलणार आता. मागे तिकडे सगळे टेन्शन मध्ये विना वगैरे. तुम्ही त्या दिवशी व्यंकटेश नावाच्या उमेदवाराची टेस्ट घेतली होती. हे बघा हे समोर असते. यांना बघितले का तुम्ही. बघ तिकडे आता कुसबूस तो काय बोलणार. व्यंकी बघ समोर एकमेकांकडे बघतायत. काय ओके. त्यांच्याशी त्याचं बोलणं झालं तेवढं म्हणजे ऍक्शन. त्यांच्याशी त्याचं बोलणंही झालं होतं. पण तो हॉलमध्येच होता हे तुम्हाला सिद्ध का करायचं. आरोपी व्यक्तीला ड्रायव्हिंग येत नाही हे दाखवण्यासाठी. नाही पण त्याला खरंच ड्रायव्हिंग येत नाही. येत नाही मग ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं कसं. काय त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स काय ओके. सर मी माझ्या वकिलांच्या वतीनं माझ्या साक्षीदारांना इथे बोलवण्याची परवानगी मागतो. नाही तिथे साक्षीदार बोलवल्यानंतर याला पाठवायचं. बर सॉरी याला तुमच्या बरोबर काय घडलं ते सविस्तर कोर्टासमोर. या भागातील मी एका कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मला स्पर्धेसाठी पैशांची गरज होती. घरून परवानगीही नव्हती. मी एका कामासाठी कोर्टात आले होते. त्या अगोदर मित्राशी फोनवर बोलत होते पैशांबद्दलच. तेवढ्यात एका बाईने मला सांगितलं की मी तुला मदत करू शकते पैशांबाबत. कसली मदत. पैशांची. दिले पैसे. हो पण त्या अगोदर मला एक काम करायला सांगितलं. कुठलं काम. सर हा माझ्या लहान बहिणीचा मित्र. लग्नाच्या वेळी मदतीसाठी म्हणून तो 2 दिवस आधीपासून आमच्या बरोबर होता आणि हॉलवरही तो पूर्ण वेळ होता. आणि तो आमचा फॅमिली मेंबर नाही. आणि बघितलं त्याच्याकडे प्रोसेस. प्लीज तुमची ओळख न्यायालयाला. आपलं नाव. आपलं नाव सांगा. आपलं पूर्ण नाव. सर हा आपलं पूर्ण नाव. हे म्हणण्यापासून जज साहेब म्हणतात तुझ्या कुटुंबाशी कसं जोडलंय आणि आरोपी व्यक्ती कधीपासून होतो. व्यंकीदादाची बहीण जान्हवी माझी खूप जवळची मैत्रीण होती. बघायला गेलं तर मी दळवी कुटुंबाचा एक फॅमिली मेंबर असल्यासारखाच अजूनही आहे. त्यामुळे त्यांच्या घरी येणं जाणं असायचंच आणि म्हणून मी व्यंकीदादाला ओळखतो. भावनाताईच्या लग्नाच्या वेळी सुद्धा मदतीसाठी म्हणून 2-3 दिवस आधीच सगळ्यांबरोबर. आरोपी व्यक्तीच्या बहिणीचा मित्र होता म्हणजे आता तुमच्यात मैत्री नाही आहे का. पण कसं सांगायचं तुला पण ते